मुंबई महानगरपालिका जर आपल्याला वाचवायची असेल, इतरांच्या घशात नसेल घालायची, तर ठाकरे बंधूंची 100% मुंबईत महाराष्ट्रात आजही गरज आहे. की अडाणीचा आणि महानगरपालिका आणि अडाणीचा काय संबंध आहे? जर काही संबंध नसेल तर मुंबईतल्या जमिनी अडाणी यांच्या घशात का घातल्या जात आहेत? हा साधा सिंपल एका सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे. प्रश्न जेव्हा विचारला गेला तर ठामपणे छाती टोकपणे का नाही सांगितलं की मुंबईचा महापौर दुसरा कुणीही नसून फक्त आणि फक्त मराठीच असेल? सांगितलं काय हिंदू असेल? मुंबईकरांची मनं कुणाला जिंकता आली? मुंबईकरांची मनं मला तरी वाटतं दोन ठाकरे बंधूंच्या बाजूनी आहेत. कारण मी दोन्ही सभा बघितल्या. परवाची सभा जी झाली शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची, अप्रतिम उत्कृष्ट होती सभा. सभेला उत्तम प्रतिसाद, नेहमीप्रमाणे गर्दी होती, जी निष्ठावंतांची गर्दी होती. भाड्याने आणलेले कोणीही दिसले नाहीत. आणि काल जी सभा आपण बघितलीत त्या सभेत काय दम नव्हता. उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी काय दाखवलं? दोन ठाकरे बंधू इतके वर्ष कसे भांडले? हा विकास कामाचा मुद्दा नाही आहे, हे तर अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. त्यांच्यात काहीतरी मतभेद झाले होते, पण आता दोन ठाकरे बंधू तर एकत्र आलेत. त्यामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात ठाकरे बंधूंचा आवाज आणि वजन राहणार. आता राहिला प्रश्न आता महापौर. तर पहिली गोष्ट म्हणजे बरेच महिने अगोदर फडणवीस साहेब बोलत होते मुंबईचा महापौर हा हिंदू असेल, आणि इलेक्शनच्या तोंडावर त्यांना अचानक उपरती आठवली की नाही ना, आता मुंबईचा महापौर हा मराठी असेल. त्याच वेळेला तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारला गेला होता की मुंबईचा महापौर कोण असेल, पण त्यावेळेला का नाही सांगितलं मराठी असेल? तेव्हा हिंदू होता. आणि आता इलेक्शनच्या तोंडावर 2 दिवस मराठी आहे. हे काय दुटप्पी धोरण? पण तुम्ही म्हणतात नेहमीप्रमाणे गर्दी होती, पण ही नेहमीप्रमाणे असलेली गर्दी मतांमध्ये कन्वर्ट कधी झालेली नाहीये. यावेळेस होईल? होणार 100%. जिकडे यावेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईकर मूर्ख राहिलेले नाहीयेत. यांची आमिष आणि भूलताप्याला बळी पडणार नाहीत. हे सगळे मुंबईकर आहेत, महाराष्ट्रातले सगळे जनता आहे, हे 100% ठाकरे बंधूंच्या पाठीशीच उभे राहणार. आणि मुंबई महानगरपालिका जर आपल्याला वाचवायची असेल, इतरांच्या घशात नसेल घालायची, तर ठाकरे बंधूंची 100% मुंबईत महाराष्ट्रात आजही गरज आहे. तुम्ही मित्र आहे का दोघं? म्हणजे यांचं म्हणणं आहे तुम्ही जे बोलला त्याच्या अपोजिट बोललात. हे या काउंटर पाहिजे. तुमचं म्हणणं आहे की अदानींचा आणि याचा काही संबंध नाहीये. तर हे म्हणतात की म्हणजे तुम्ही देवा भाऊंबद्दल इतकं सगळं बोललात, पण यांचं म्हणणं ती भाड्याची माणसं होती सगळी सभेमध्ये. पहिली गोष्ट की आपण प्रत्येकाला विचारायला जात नाही भाड्याची ना, आम्ही विचारायला गेलो की भाड्याची माणसं ती गर्दी असेल काय असेल. आणि ह्याच्यानी जर म्हणजे त्या मॉब बघून किंवा ते काय भाड्याची माणसं नाही तर मला वाटतं साहेबच आज कुठे असते. तर आणि दुसरी गोष्ट की अडाणी, मी परत म्हणतोय की कोणाच्या गुजरात यांच्या घशात, तो यांना सगळ्यांना यांचे कदाचित यांचे सगळे डेव्हलपर आणि हे जे कोण असतील कुठे असे मला काही एवढं माहीत नाही, ते गुजराती आहेत ना, बरोबर? मग प्रत्येक गोष्टीला यांचा काउंटर आहे तो गुजराती. तो गुजरातीचं मला वाटत नाही, तो गुजराती काम करतो. तो गुजराती दिवसभर सकाळपासून काम करतो, संध्याकाळी हे करतो, म्हणून तो मोठा होतो. आणि गुजराती हे सारखं कुठचं ना कुठचं तरी नेरेटिव्ह चालवायचं. म्हणून मगाशी मी सांगितलं की अडाणींचा आणि महानगरपालिका आणि अडाणीचा काय संबंध आहे? काय संबंध आहे अडाणींचा आणि महानगरपालिकेचा? काय संबंध? जर काही संबंध नसेल तर मुंबईतल्या जमिनी अडाणी यांच्या घशात का घातल्या जात आहेत? हा साधा सिंपल एका सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे संबंध नसेल तर का घशात घातल्या जात आहेत? एकाच उद्योगपतीला का? सगळ्या गोष्टीतलं उत्तर हे सांगतो, हा फेक नेरेटिव्ह आहे की हे चालवतात. आता यांच्याकडे मुद्दे नाही, तो अडाणी एकच मुद्दा आहे. आता मी हे अडाणी आहेत की आता मला म्हणावं लागणार की अडाणी आहे आणि हे अडाणी असेल असं मला वाटतं. पण मी कोणावर आरोप प्रत्यारोप नाही करत, एवढा मी मोठा नाही. पण मला वाटतं की हे नेरेटिव्ह चालवतात. तो नेरेटिव्ह सेट करण्याचा यांचा एक प्रयत्न. पण मला वाटतं आमच्यासारखे सुज्ञ मतदार ह्या भूलतापांना बळीच पडणार नाही. पण तुम्ही सुद्धा मतदार आहात, त्यांचं म्हणणं आहे की एकूण नरेटिव्ह सेट केला जातोय. तुम्हाला असं वाटतं का? मला अजिबात काही वाटत नाही. आता नरेटिव्ह सेट केलंय. जे सत्य आहे, जे उघड दिसतंय अख्ख्या महाराष्ट्राला, ते सत्यच तर आम्ही बोलून दाखवलंय. त्यामुळे याच्यात काही नेरेटिव्ह वगैरे काही नाही, जे दिसतंय ते बोलतोय. आणि आजही मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाला
देशाच्या पंतप्रधानाच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागायला लागत आहेत. मला वाटतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण तुम्ही पण सभा बघितली असेल मग तिथे बरेचसे आता व्हिडिओ व्हायरल होतात गर्दीचे वगैरे वगैरे. आपल्याला असं दिसलं मग का ही मतं लोक जर मतं करत असतील तर मग अशी लोक का आणावी लागतात? म्हणजे यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा पहिलं एक त्यांनी सांगितलेलं की हिंदूच होईल, पण म्हणजे नंतर काउंटर म्हणाला ना तुम्ही बोलायला. तर माझ्या मित्रांनी जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की मराठी नंतर त्यांना उपरोक्ती आली, मराठी होणार. हो, हिंदू मराठी हा हिंदू नाही आहे का? मराठी हा हिंदू नाही आहे पण का? मराठी बोलायला काय प्रॉब्लेम होता? कोणाला मराठी? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं की ते म्हणजे फक्त म्हणत होते हिंदू होईल. प्रश्न माझ्या मित्राला विचारा की मराठी हिंदू आहे की नाही, हा प्रश्न विचारा. सांगा मराठी हिंदू आहे की नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हिंदू आहे. मग जेव्हा तुमच्या माध्यमातनं पत्रकारांच्या माध्यमातनं फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला गेला मुंबईचा महापौर मराठी असेल का, त्याच वेळेला स्पष्टपणे का नाही बोलले मुंबईचा महापौर मराठी असेल? सांगितलं काय तर मुंबईचा महापौर हिंदू असेल. आणि आत्ता इलेक्शनच्या 2 दिवस तोंडावर त्यांना सुचलं अचानक नाही मुंबईचा महापौर मराठी असेल. मग त्याच वेळेला पत्रकारांनी विचारलं तेव्हा सांगून टाकायचं होतं मुंबईचा महापौर दुसरा कोणी नसून मराठीच बसेल. त्यांचं म्हणणं आहे की ते इलेक्शन तोंडावर आल्यावर त्यांना कळालं की मराठी महापौर बसवायचा आहे, आधी फक्त हिंदू बोलत होते. म्हणून मी प्रश्न विचारला ताई की मराठी हा हिंदू नाही आहे का? तोच तो नेरेटिव्ह आहे ना की हे असं बोललं तर तसं आहे. मराठी हिंदू म्हणजे देवेंद्रजींनी काय सांगितलं की महापौर हा हिंदू असेल, मग मराठी हिंदू आहे बरोबर आहे. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यांनी म्हटलं की हिंदू असेल मग तो मराठीही असू शकतो ना. बरोबर आहे ना, असू शकतो ना, मी कुठे नाही म्हणतोय. पण प्रश्न जेव्हा विचारला गेला तर ठामपणे छातीडोकपणे का नाही सांगितलं की मुंबईचा महापौर दुसरा कुणीही नसून फक्त आणि फक्त मराठीच असेल? सांगितलं काय हिंदू असेल. मला 100% माहिती आहे हिंदू हा मराठीच आहे. पण मग मराठी बोलायला काय त्रास आहे? फडणवीस साहेब मराठीच आहेत ना, ब्राह्मणच आहेत ना, मग काय त्रास? बोलायचं होतं मराठीमध्ये. काय मुंबईचा महापौर मराठीच होईल, दुसरा कोणीही बसणार नाही, एवढं साधं सोपं होतं. आता या साहेबांनी असा विषय काढला की मराठी आहे ब्राह्मण, म्हणजे मला वाटतं आता या लोकांनी पण एक जातीवाद चालू केला वाटतं. आपला विषय काय होता, कसं टर्न केला बघितलात? विषय होता मराठी. देवेंद्रजी मराठी आहेत, मग ते ब्राह्मण आहे. आता ब्राह्मणाचा संबंध काय या गोष्टीचा? काही संबंध? नेरेटिव्ह कसा चालू होतो कळला का? मग हे अशा गोष्टीने लोकांपर्यंत संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न वाटत नाही का? मी काय कुठल्या पक्षाची वगैरे बाजू घेत नाही, पण सुरुवात खान महापौरची कुणी केली? पण तशा पद्धतीने वाटचाल होती ना, असं मला वाटतं. आम्हाला जे दिसतं, आम्हाला जे येतं आजपर्यंत, म्हणजे आम्हाला मतदार, आम्हाला काही व्हॅल्यू नाही का? आम्हाला कळत नाही का असं वाटतं का? आम्हाला सगळं कळतं. मला वाटतंय खरंच की रंग बदलायचा प्रयत्न होतोय. त्यांचं जे म्हणणं आहे रंग बदलायचा 100% प्रयत्न. आणि होणारच होता तो देवेंद्रजींनी कदाचित हाणून पाडला. ऐकलं का तुम्ही? रंग बदलायचा प्रयत्न होणार होता वगैरे असं काही आहे? असं काल फडणवीसही म्हणाले की बाळासाहेब वरतून बघत असेल तर त्यांना काय वाटेल की त्यांचा मुलगा रशीद मामू सोबत सध्या आहे. ठीक आहे ना, आहे म्हणून काय फरक पडतो. पण मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आहे. हा खान वगैरे दुसरा कोणीही नसणार आहे आणि तो ठाकरे बंधूंचाच असणार आहे. हे माझं वैयक्तिक ठाम मत आहे. पण मग त्यांचं म्हणणं की रंग वगैरे बदलायचा आहे मुंबईचा. अजिबात रंगबिंग काही मुंबईचा रंग आहे तो रंग आहे तो तसाच राहणार. काही बदलायची आवश्यकता नाही. मुंबईची महाराष्ट्राची सुज्ञ जनता आहे. येत्या 15 तारखेला योग्य ते बटन दाबतील. जिकडे मशाल आहे तिकडे मशाल, जिथे रेल्वे इंजिन आहे तिकडे रेल्वे इंजिन, आणि जिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी आहे तिकडे तुतारीवर बटन दाबून मुंबईकरांना आमच्यावर जो विश्वास आहे त्या पद्धतीने चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित मतदान होईल. ओके, तुम्ही आता यांनी एंड केलाय तुमच्याकडून सांगते. यांचं कॉन्फिडन्स आहे यांना की यंदाचा मराठी माणूस हा ठाकरे बंधूंच्याच बाजूने असेल. म्हणजे मला असं वाटतं एक मतदार म्हणून की मतदार सुज्ञ आहे. महापौर हा मराठी होईल, हिंदूच होईल, बरोबर, आणि भगवा फडकवेल. म्हणजे भगवा कोणाची हे नाही, हिंदूंची, आपल्या हिंदूची एक देशाची किंवा महाराष्ट्राची शिवाजी महाराजांची एक ओळख आहे. त्यामुळे हा भगवाच फडकवेल. मला वाटतं देवेंद्रजी मराठीच देतील. जो हिंदू असेल म्हणजे यांच्या दृष्टीने असेल, बरोबर, रशीद मामून असेल, त्याच्यामुळे मतदार सुज्ञ आहे. ओके, चला
तर आता दोन मित्र होते आणि एकूणच मतं वेगळी असू शकतात, त्यांची सुद्धा ती मतं होती. अशीच मुंबईतल्या मराठी माणसाची किंवा इतर जो मतदार वर्ग आहे त्यांची अशीच वेगवेगळी मतं आहेत. अर्थात हे सगळं चित्र 16 तारखेला स्पष्ट होणार आहे की नेमकं कुणाच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता जाते. तुमची सुद्धा आणखीन काही एक्स्ट्राची मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.